ठीक आहे. हो माऊली. सुंदर मांडू आपण तो प्रयत्न तर चांगला करते. भगवंताने यश द्यावं आणि त्या शब्दाने तुमच्या हृदयात राहावं. त्या वेदानं तुम्हाला बोलावं, अज्ञान तुमचं संपावं आणि तुमच्या मनातल्या रामानं तुम्हाला समरस करून घ्यावं. साष्टांग दंडवत माऊली. असंच व्हावं. ही सिद्धी का प्राप्त होत नाही? आजच्या विषय ओवीचा ते आत्मसिद्धी जे 18व्या अध्यायामध्ये त्याचं ध्येय आहे. 18वा अध्याय त्यासाठी की प्रत्येक बुद्धीला आत्मसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी माऊलीचा अवतार कार्य आहे. वेद म्हणजे माऊली आहेत. आनंद हा प्रगट होणं हे माऊली आहेत. ओवीचा भावार्थ श्लोकाचा सार शब्दात आणणं आणि ओवी तयार करून त्या ओवीचा लहरी बुद्धी संताच्या माध्यमातून साधकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणं हे माऊलीचं कार्य, महान कार्य आहे. हे ज्यांना कळालं त्यांनाच माऊली कळाली. बाकीच्याला तेवढं ठाम मत माऊलीचा अनुभवता येत नाही. श्रद्धेच्या भागाने माऊलीला पाया पडतील तो भाग वेगळा, पण माऊलीचं ज्ञान हृदयामध्ये प्रगट होणं आणि स्वतः माऊली स्वतः आपल्यासोबत येणं हे ज्ञानाचं प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. हे कळत नाही आपल्याला की आपण तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं आणि मला चिंतनावर यायचं. तुम्हाला सांगावं लागतं ह्या ओळीत काय आहे, आज काय आहे. जसं सून येते घरात, तिला काही माहित नसतं. हे कर्म असं आहे, आपला स्वयंपाक असा आहे, आपलं वागणं असं आहे. हे सगळं सांगितलं तर तिला समजून येतं. वागेल न वागेल तो पुढचा प्रश्न आहे. ती भाजी कशी त्या मानाची करेल न करेल तर तुझा विषय आहे. तिला ती भाजी जमेल न जमेल ते तिचं बुद्धीवर डिपेंड आहे. पण सांगणं हे कर्तव्य आहे. तसं गुरुचं, वेदाचं, माऊलीचं सांगणं हे परम कर्तव्य आहे. मग ते तुमचं मानणं हे आपलं कर्तव्य आहे. खरंय माऊली. खरंच आहे. तेव्हा आपण तिला सांगतो की असं आपली पद्धत आहे, असं वाग, असं बोल, ओरडू नको. की तुझी नाते, हे आपलं कुटुंब आहे, हे आपलं घर आहे, हे आपलं देव आहे, हे आपलं कुलदेवता आहे, हे आपलं आज कुलाचार आहे, हे आपली आज स्वयंपाकाची पद्धत आहे, हे आपल्या घरातली वागणं आहे, हे आपलं प्रेम आहे घरातलं, त्याला बांधून ठेव. ती बांधून ठेवल का संपल तिचे संस्कार डिपेंड आहे. हो माऊली. तसं बोधाला बांधून ठेवून तुमच्या पुण्यावर डिपेंड आहे. बोधाला बांधून ठेवायचं का विषयाला आत न्यायचं, का जगत भावाकडे जायचं, का मी करायचं, का शब्दाकडे पळायचं, का अज्ञानात जगायचं, का आवरणामध्ये राहायचं, का द्रश्याला पाहायचं, का अनुभूतीकडे यायचं, का वेदांताकडे जायचं, का गुरुच्या शब्दाला जपायचं, का भोगाला भोगायचं, हे तुम्ही ठरवायचं. हो माऊली. हो माई, का कोट्या त्या माई. त्याला वारं झुमत, त्याला उष्णता वाफ तयार होती, नंतर पाणी बनतं. ते जमिनीसाठी असतं. तसे इथं वाक्य बनतात ते तुमच्यासाठी असतं. शब्द साष्टांग दंडवत. ते वाक्य बनाला माई तप केले ना त्या वाक्यात. निष्ठा, वेदनिष्ठा, नामनिष्ठा आणि भगवंत निष्ठा हे आपल्याला एक एक वाढवायची आणि आपण आपल्या पदावर राहायचं, एकांतात जगायचं आणि आपल्यासाठी आपण हे कोण आहे ते जाणायचं. मी ते आहे पुसायचं. प्रत्येक जगताला नाही म्हणायचं. ती दृश्याला आहे म्हणते वृत्ती, कारण तिला दृश्य माहिती, तिला भगवंत माहित नाही. तिला आत्मसुख भोगता येते, ती विषय सुखात आहे. विषय सुख हे सुखच नसतं हे तेव्हा तिला कळतं. तर तिथून ती विषयातून बाहेर परतती आणि भगवंताला जाणण्यासाठी तत्पर बनती. ती साधक होती आणि श्रवणात येती, संताकडे जाती आणि त्याला माझं म्हणून प्रेम करती. संताच्या सानिध्यामध्ये राहणार अंतःकरण ते वृत्ती, तो मुक्तीच्या घरात राहतो आणि तो स्वतःला स्वतः पाहतो. तो भाग्यवान असतो. ते भाग्यवान कोण आहे त्याचं आज प्रमाण दिले माऊलींना. कोण भाग्यवान आहे, कोण परमार्थात अग्रेसर आहे, कोण वेदांताकडे आहे, कोण अज्ञान निवृत्त करण्यासाठी तत्पर आहे, कोण आपल्या स्वरूपाला प्रकट करण्यासाठी
अहोरात्र कष्ट करतो, कोण मला प्राप्तीसाठी जगतो आणि कोण मला बघतो, हे माऊली सांगतात. हो माऊली. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नाथ भगवान की जय माऊली. पंढरीनाथ भगवान की मंगलेश महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सुख साधु संतन की जय. बजरंग बली की विनायकं वरदं साकरेणां श्रुतं ईशानं सान्निध्यं जीवामुक्ताहुन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भववन्दमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ध्यानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठं श्रीनाथ महाराज श्री गणेश गणेश की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. बली की जय. गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराध. ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन 18वा अध्याय म्हणजे कळसाध्याय. कळसाध्यायामध्ये मोक्ष सिद्धी प्राप्त केली अर्जुनाला त्या पदावर नेलं. अर्जुनाचं अज्ञान भगवंतानं गीतेच्या द्वारे आणि मौली नववीच्या द्वारे हरण केलं. त्या अर्जुनाला ते पद दिलं, आत्मपद. आपली बुद्धी देह पदावर आहे, म्हणजे जडाकडे, म्हणजे खोट्याकडे. बुद्धी खऱ्याकडे नाहीये, कारण आपल्याला ज्ञान परिपूर्ण नाहीये. आपल्याला अज्ञान आहे म्हणून बुद्धी देहाकडे, नाम देहात आहे. देहातली बुद्धी भगवंतात नसती हे सांगायला वेळ आला. देहाकडे असणारी बुद्धी अज्ञानयुक्त आहे आणि मला जाणणारी बुद्धी साधनायुक्त आहे. आणि मला जाणलं ती बुद्धी ब्रह्म आहे. मग ती देहात राहत नाही, विषयाकडे जात नाही. आणि विषय भोगला तर विषयात सुख आहे तिला वाटत नाही, कारण विषय सुख देत नाहीत. हा ठाम निश्चय, कारण वेदानं सांगितले सुख जडात नाही, सुख देहाच्या द्वारे नाही, सुख शब्दातून नाही, पण शब्द वाचन नाही. हे सांगेन नंतर तुम्हाला. तो विषय आहे आज उद्या. हो माऊली. किती सुंदर. कारण जो श्रवण करतो श्रोता, समोर असतो वक्ता, हे जे वैभव आहे आपल्या आयुष्यातलं, फार पुण्य लागतं. विषयात्व चिंतनाचा आहे, माध्यम भगवंत प्राप्तीच आहे, कर्ण ईश्वराच आहे आणि अनुभूती सुखाची आहे, प्राप्ती सिंहाची आहे आणि मुक्ती ज्ञानाची आहे आणि स्थिती आनंदाची आहे आणि व्याप्ती त्या विठ्ठलाची आहे. हे कळायला श्रवण. अरे हो, हे कळणं, आया जाणणं आणि त्या पदावर रमणं. बुद्धीला तिकडे जाता येईल ना, तिला तो कळणं. कोण? परमात्मा. तिला देहही कळतो, तिला भोगही कळतो, ती पापही करते, ती दुसऱ्याला त्रासही देते. बुद्धी नाम जीवात्मा. दुसऱ्याला कष्टवणं, लोकाला त्रास देणं, हिणवणं, तुच्छ लेखणं, शब्दानं मारणं अत्यंत पाप. हे का होतं? कारण ते पापी असतात. पापी लोकांना पापच कळतं, पुण्यवंताला पापच मिळतं आणि साध्यकाला ब्रह्मपदच
सद्गुरूच्या माध्यमातून हृदयाच्या पदरात पडतं. हे कळावं लागतं. आजचा विषय इतका छान आहे, आज होईल का उद्या माहित नाही, परंतु त्याच्या सोबत ज्ञानसिद्धीनंतर त्यांचे सेवक कोण कोण बनतात, त्यांच्यासोबत कोण कोण राबतात हे सांगितलंय. मला धक्का बसला आज. मला सांगितलं तुम्ही पहाटे चिंतन करा रे, रात्री नाही होत, कारण आज वेळेला आणि सकाळला पण व्हायला. प्राणायाम बंद आहे माझा. मला म्हणलं मी काळजी घेत नाही, आणि तसंच आहे. स्वभाव असतो तो चुकीचा. सांभाळायला त्याला असल घर तर सांभाळाल, नाही तर नील. काय व्हायचं ते होईल. सांभाळतेच माऊली. एवढा अनमोल देह आहे, त्या देहातून केवढं महान कार्य व्हायला. जो देह आहे आणि देहाचा संबंध आहे त्या बुद्धीत कशाला? जो परमात्मा आहे त्याचा संबंध आहे, ते संबंध टाकणं कशाला? हे कळलं मला. हो माऊली, तुमच्यामुळे आमची पण साधना झाली माऊली. केवढी साधना महान. जो ब्रह्मा वृत्तीमध्ये ज्ञान प्रगट करतो त्याच्यासाठी भगवंत त्याच्या सेवा करतो. दासी त्याच्या कामाने होत्या बाकीचे सगळे. हे आज ऐकलं तर मला आज धक्का बसला, कारण मी ह्या ओव्या लावल्या होत्या पण विसरल्या होत्या, कारण त्या निसूरच्या 18व्या अध्यायापर्यंत मी गेले नाही. तर तैसेची अबोधनाशास्त्रे ऐका, ओवी ऐका आधी सुंदर, आणि मग त्याच्या भावार्थाकडे जाऊ. तैसेची अबोधनाशास्त्रे नाशे क्रिया जात आघवे, ऐसा समूळ संभवे संन्यासुहा, ऐसा समूळ संभवे संन्यासुहा. अर्जुना, काय देवा, तुला कर्मसंन्यास सांगायचा, कर्माचा त्याग सांगायचा, आणि कर्माचा जो संबंध बुद्धीने अविद्येमुळे घेतलेला होतो तो संपतो, हे तुला बोध द्यायचा आहे. समजायला तुला अर्जुना? हो देवा. जो कर्म म्हणतोस ना, मी युद्ध केल्यावर मी मरण, मला पाप लागल, मी नरकात जाईल, ते नरक तुला भेटणार नाही. कर्माचा संबंध तुला होणार नाही, आणि कर्म संन्यास होईल तुझा, आणि सधर्माचा पालन होईल. पाप तुला लागणार नाही, आणि अधर्मी लोकांना मला ठेवायचं नाही. कर्म करून कर्माचा आकर्ता कसा होतोस तू, हे तुला सांगायचंय. असं कृष्ण परमात्मा बोलले अर्जुनाशी त्या ओवीच्या द्वारे. हो माऊली, किती सुंदर. काय काय सांगू असं व्हायले भगवंताला. तसं तुम्हाला होतं ना, एकच मला पुरतच नाही, किती सांगायचं असतं मला तुम्हाला. तसं सेम टू सेम तुम्ही साक्षात कृष्ण परमात्मा आमचे. किती सांगू की व्हायले भगवंताला. हो माऊली, कसा कर्म बंद टाकायचा. अर्जुना, तू म्हणतोस ना मी कर्म करायला, हे माझे आजोबा आहेत, आणि मी कसं मारू? तू मारणारा बी नाही, ते मारणारे बी नाही. कर्म तो करता बी नाही. कर्माचा त्याग करणारी वृत्ती जेव्हा ज्ञानाने परिपूर्ण होती, तो कर्म योग होतो, तो तुला प्राप्त करून देतो, आणि तुला माझ्यामध्ये घेतो, हे तुला विज्ञान देतो, असं भगवंत अर्जुना समोर त्या ओवीच्या द्वारे बोलतात. काय पूर्ण माऊली. अबोध नाशा असावे. अर्जुना, अबोध म्हणजे, अरे अर्जुना, अबोध म्हणजे अज्ञान. तुझं अज्ञान मी अहम ब्रह्मास्मी ज्ञानानं किंवा गीतेच्या श्लोकाच्या ज्ञानानं त्याचा नाश व्हायलाय, आणि तू माझ्याकडे बुद्धीच्या द्वारे यायलास. तैसेचे अबोध नाशा सवे, नाशे क्रिया जात अघवे. म्हणजे देवा, नाशे क्रिया जात अघवे, तू जेवढं एवढं करून करतोस ना त्याचा नाश होतो. म्हणजे देवा, अरे तू केलेलं कर्म अविद्येच्या पोटातून होतंय, आणि तुझी अविद्या या ज्ञानानं जळून जाते. अविद्या गेलं की कर्माचा संबंध गेला, कर्मही गेलं, आणि कर्मातून उत्पन्न पापुण्य गेलं, आणि बुद्धी रिक्त झाली, आणि ती मायामध्ये आली. कर्मत्याग, कर्मयोग, कर्मसन्यास. साष्टांग दंडवत माऊली, काय मस्त. साष्टांग दंडवत माऊली. अबोध नाशा असावी. अर्जुना,
अबोध म्हणजे तुला बोध नाही, तुला कळत नाही. सांग बरं, तुला जगत कळतं का भगवंत? नातं कळतं का ईश्वर? तेव्हा नातच कळायले मला सध्या. हे माझे कळायले. हे माझे आजोबा, हे माझे आचार्य, हे माझे चुलते, हे माझे बंधू, हे माझे मातू, हे माझे सासरे, हे मला कळायला देवा. परमात्मा नाही कळत मला. म्हणून तर रडू यायचं. होणार ना हो देवा. हे अबोध म्हणतात अर्जुना. बोध नाही तुला, तुला ज्ञान नाहीये आणि तू अज्ञान होते. आणि या ज्ञानाचा नाश आहे, त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे, ती गीता आहे. आणि या गीतेमुळे अज्ञानाचा नाश आहे. समजते अर्जुना? हो देवा. अबोध नाशा असावे. काय होते देवा? नाशे क्रिया जात अघवे. तू जेवढं जेवढं कर्म करतोस त्याचा पण नाश होतो. हो, अज्ञान गेलं की कर्म बी गेलं. कसं गेलं देवा? बघ, जे कर्म होतं ना, जी क्रिया होती ना, आणि ती उत्पन्न होती आणि त्याचा विलय होतो. पण जेव्हा उत्पन्न होती त्यातून पुण्य होतं तेव्हा ज्ञान असतं. जेव्हा क्रिया इंद्रियाच्या द्वारे होती, तो कर्तेपणा घेतोस, गुणाकडे जातोस, कर्माला पाहतोस. मला कुठं पाहतोस? जेव्हा मला पाहतोस तर कर्मातून बाहेर येतोस, आणि जेव्हा कर्माला पाहतोस तर कर्माच्या मध्ये राहतोस. कर्म इंद्रियानं होतं ते बाजूला जातं, अज्ञान जवळ होतं जातं. त्रिपुटीच्या माध्यमातून जी क्रिया बनती, त्रिपुटीचा विनाश, अज्ञानाचा विनाश, कर्माचा विनाश आणि कर्मातून उत्पन्न होणाऱ्या पाप पुण्याचा विनाश. केवळ चिन्मात्र दत्तावरती, आणि ती तुझी स्थिती असती, त्यामध्ये तू जातोस आणि तू माझ्याशी एकरूप होतोस. त्याला मोक्ष सिद्धी नाव येतं. ते तुला मी देणार आहे, ते तू होणार आहेस, हे तुला मी सांगणार आहे, तू घेणार आहेस. इथपर्यंत भगवंतानं आणलं कर्म त्याग, कर्मयोग, आणि त्या कर्म अबोध नाश असावे. तुझं जे अज्ञान त्याचा मी नाश करायलो, आणि तुला ब्रह्मज्ञानात द्यायलो, आणि तुला माझ्याशी समरस व्हायला सांगायलो, आणि तुझी बुद्धी माझ्या समरस व्हायली. हे तुला कळत नाही. नाही कळायला देवा. समजायला तुला की जेव्हा अज्ञान असतं तर संबंध क्रियेचा असतो, कर्माचा असतो आणि पाप पुण्याचा असतो. पण जेव्हा ज्ञान असतं तर कर्म बुद्धीतून बाहेर जातं, पाप पुण्य समाप्त होतं, त्रिपुटी बाधित होती, वृत्ती माझ्यात येती. ही आत्मसिद्धी होती. ही आत्मसिद्धी. किती सुंदर. बापरे, मी म्हणून मी हात चालले, मी शांत बसणार. एक होईल तर झाली, मला गरज नाही. होईल तर होईल, टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही. एवढं शांत बसून ऐकतो, हेच सिद्धी, हेच आपल्याला साध्य आहे. हे सगळं सारे आमच्या हृदयात. अजून काय? पुढे गेलं तर तेच आहे, मागे राहिलं तर तेच. कुठे गेलं तेच आहे. कोणत्या उभी तेच आहे माऊली, दुसरं काही नाही. एक तरी माऊलीचं मनोगत कळालं, भगवंताचं हृदयातलं स्थान कळालं, आणि ईश्वराची ही स्थिती कळाली. अर्जुनाला मुक्ती दिली, आणि त्या अर्जुनाच्या निमित्ताने आम्हाला पण द्यायला, भगवंत द्यायला. आम्ही पण गेलो, आम्ही पण आनंद झालो, आम्ही ईश्वरासमोर आलो. माऊलीचेच आम्हाला बोलायले, दुसरं कोण बोलणार आम्हाला? कोण बोलणार? हे कोण सांगणार? माऊलीची म्हणून माऊली सांगतात, आमची योग्यताच नाही. नाही, अगदी खरंच आहे. माऊलीची ओळी माऊलीच सांगू शकतात, बाकी कोणीच त्याचं मनोगत एवढं सुंदर तर कोणीच प्रगट नाही करू शकत. काय लहरी आहेत माऊली, काय बोध आहे. करता होतात तर करतेपणा झाले की भोगतेपणा होतो, आणि ती भोगायला पुन्हा जन्म येतो. इथे जन्म अभाव होतो, मोक्ष सिद्धी. चला, अभाव झाला. खरंच आहे माऊली. खूप छान, खूप मस्त, खूप सुंदर बेटा. एकच ओळ झाली पण सुंदर झाली बेटा. हो माऊली, खूप छान, खूप सुंदर माऊली, खूपच छान. आता पुढची ओळ आहे का 973. ते 973 ओळीमध्ये ज्ञानोबा काय बोलले ऐका. येणे मूळ अज्ञान संन्यासे. असं झालं ना, काय होतं सांगू तुला अर्जुना. येणे मूळ अज्ञान संन्यासे, दृश्याचा जेथ ठावो पुसे. दृश्याचा जेथ ठावो पुसे, तेथ बुझावे ते अपैसे तोची आहे. तेथ
बुझावा येते अपैसे तोच आहे. तुम्हाला एका एका शब्दात सांगते, गडबड नाही करायची. एक एक शब्द हा आपल्या प्राणाचा प्रणव करण्यासाठी अनमोल रत्ने ठेवू ओवीचे. हे ओवी हृदयात ठेवा ज्ञानेश्वरी, हृदयाच्या गाभाऱ्यात ठेवा तुम्ही. बाकी पसारा नका ठेवू. की घर दार पोर राग लोक कशाला ठेवायचा पप्पा? त्रास होतो, माणूस नापास होत, पागल होत, दुःख हातात येत. हे व्यवहारापुरता हाय हल्लो करी जा आणि आपल्या पदावर रमत जा. मला एवढं सांगायचं. तुम्ही संसार करू नका असं म्हणत नाहीत, तुम्ही व्यवहार कामी असं म्हणत नाहीत, पण पण तिथं वाहून जाऊ नका, त्यांना मान देऊ नका. मन भगवंताला, बुद्धी ब्रह्मत्वाला, देह श्रवणाला आणि अंतःकरण त्या संताच्या चरणाला. एवढं ऐका. पटलं तर घ्या, न पटलं तर सोडा. काही त्याच्यात सुख दुःख नाही, पण वाणी बुद्धी तुमच्यासाठी. आनंद होतो त्या मनासाठी, अकाल होतो मोक्षासाठी, आणि हृदयात येतं आपण धन्य होतो. म्हणजे एवढंच सांगायचं मला. एवढंच कमवाई करा. बाकीच हे क्षणभर आहे. हे नाते, हा संबंध, हा संसार, हा व्यवहार, हे धन, हे दौलत एका क्षणात अलग होते. अलग ते आपण विसरतो म्हणून अभिमान करतो मोहाचं. जे नाहीच आहे त्याला आहे का म्हणायचं? जिथं सुख नाही त्याच्यासाठी का रडायचं? जे आत आहे त्याला का सोडायचं? जे ज्ञान आहे त्याला बाजूला का टाकायचं? जे अज्ञान आहे ते का वाढवायचं? त्याला संपवायचं. प्रत्युत्तर हो मग ज्ञानामध्ये मृत्यू शिवत नाही तुम्हाला, काळ तुम्हाला शिवत नाही. काळ थरथर कापतो. नाही मग खरंच आहे माऊली, एवढं श्रेष्ठ आहे खरंच. काळाला बाद करून टाकते ना बाई. ज्ञान हा काळाला पण बाद करून टाकून बुद्धी त्याच्या पलीकडे गेल्यानंतर सलाम. भीतीच उरली नाही ना. काळाची भीती असली तरच राहते ना माहिती. ज्ञान कोणाला हे तर कळत नाही ना. हेच मिळत नाही ना. कीर्तनातून, प्रवचनातून, त्या कथेतून कोण द्यायला? कुणाला पडली कुणाची? नाही ना, हे मिळत नाही माई. हे मिळत दस्याचा जे ठाव पुसे म्हणजे देवा हे दृश्य आहे ना. हो जगत आहे ना. तू आहे म्हणतो त्याला. दृश्याला पाहतोस का मला पाहतोस? कारण सांग, तुला दृश्य दिसतो का मी? तेव्हा जगत, जगत माझ्याशिवाय का रे? सांग ना. जसं तुला मडकं दिसतं तर मातीशिवाय का? अलंकार दिसतो सोन्याशिवाय का? देह दिसतो भूताशिवाय का? तू देह म्हणताना भूत आहे, अलंकार म्हणताना सोने, मडकं म्हणताना माती आहे, तसे जगत म्हणताना मी आहे. धारण झालेलं मी अधिष्ठान आहे आणि माझ्यावर हे आकार आहे, विकार आहे. आकार मी जातो, वृत्ती दाखवली आकाराकडे, ती वृत्ती पण माझ्यात येते. मग जी वृत्ती माझ्याकडे आली तिने आकाराला सोडलं. आकार दाखवणार त्रिपुटी अज्ञानाने तयार झाली, जिथं समूळ अज्ञानच नष्ट केलं. अज्ञान नष्ट झाल्यावर आकार बी गेला, विकार बी गेला आणि जगत बी गेलं. आणि जगताला अधिष्ठान परमात्मा तो प्रगट झाला आणि तो मी आहे याचा तुला बोध झाला. वृत्ती माझ्यात आली. कुठं अविद्या राहिली? कुठं जगत उरलं? कुठं आकार राहिला? सगळा निर्विकार प्रगटला. ही अविद्या ब्रह्मविद्या म्हणजे काय देवा? अरे ज्या श्रवणामध्ये महावाक्याच्या द्वारे महावाक्य सांगतो तुला मी. हे ज्ञानेश्वरी मध्ये सगळं महावाक्य सांगते तुला. आधी कर्म सांगितलं, कर्मातून त्याग सांगितला, जगत दाखवणारी वृत्ती सांगितली, त्रिपुटी दाखवली आणि त्रिपुटी दाखवणार दृश्य पण सांगितलं. पण त्रिपुटी अविद्येच्या पोटातून आहे. जर अविद्या मेली तर त्रिपुटी पण संपली. तसं अर्जुना, एखादी पुढे आहे उभी, आधी सांगायला तुम्हाला, एखादी गरोदरबाई जर मेली तिच्या पोटातलं मूल आपोआप मरतं. तसं तुझी अविद्या ब्रह्मज्ञानाने मेली, तिच्यात त्रिपुटी पण मेली, बाधित झाली.
हो माऊली, किती छान आहे धन्वंत माऊली. किती सुंदर सांगितलं. त्याची भिन्न गरज लागत नाही, तिच्या बरोबर तेही मरतं. तसं अज्ञान मिळालं ब्रह्मज्ञानानं, तर त्या अज्ञानातून उत्पन्न होणार त्रिपुटी आणि त्रिपुटीतून दाखवणार दृश्य, आणि दृश्य हे जगत ते पुसल्या जातं. कारण त्रिपुटीच बाधित होती आणि ती ईश्वरामध्ये लीन होती, आणि जगत हा पसारा आहे, शून्य हे समोर दिसून नाहीये, आणि सगळा तोच आहे हा बोध होतो, आणि बुद्धीचा बाध होतो, परमात्मा प्रगट होतो, आणि त्या ठिकाणी तुझा माझा ऐक्याचा अनुभव येतो. हे तुला मी ज्ञान देतो अर्जुना, तू घे, तू घे. हो माऊली, काय ज्ञान द्यायला दादा मला कृष्ण परमात्मा सांगतात. सुंदर ते मूळ ज्ञान संन्यासी. ज्ञान म्हणताना अज्ञान, एक मूल अज्ञान आहे, एक स्थूल अज्ञान आहे. एक भगवंताला आवरण करतं मूळ अज्ञान, एक पदार्थाला आवरण करतं स्थूल अज्ञान. दोन आहेत. त्याच्यामध्ये तुझं मूळ अज्ञानच नाश करायला मी. त्यामुळे काय होतं मग सांगा देवा, जसं तुझं मूळ अज्ञान संन्यास आहे, तुला कर्म त्या कर्मयोग झाला ना. हो, मग त्यामुळे काय झालं, द्रश्याचा ठाव पुसे. म्हणजे देवा, ज्या अज्ञानाच्या वृत्तीनं त्रिपुटीच्या साह्यानं आकाराला तू आहे म्हणलास, जगताला खरं म्हणलास, हे जगत मिथ्या ठरलं. दिसून त्याला नाही पण आहे माझं जगतामध्ये अस्तित्व माझंच आहे पणानं जगत आहे, नाहीपणानं आहेपणानं मी आहे, नाहीपणानं जगत आहे. साष्टांग दंडवत माऊली, खरंच सुंदर, किती छान. नाहीपणानं जगत आहे, दिसून ते नाही, आणि आहेपणा माझा आहे जगात. जे आहे पण आहे तो माझा आहे. दिसणं हा भ्रम आहे, आणि दाखवणारी वृत्ती खोटी आहे, आणि ती अविद्येच्या पोटातून आहे. अविद्या जर खोटी आहे तर तिच्या वृत्तीने दाखवलेलं जगत कुठलं खरं ना. हा जेव्हा निश्चय होतो तर जगत ते पुसल्या जात. कसं जात त्या वाचतेने ऐका तुम्ही. दृश्याचा जेत ठाव पुसे. दृश्य दिसून नाहीच आहे, सगळा मीच आहे. हा अनुभव ज्याला येतो तो महात्मा होतो. आता कसा येतो तो पुढच्या ओळीत आहे. तेच बुझावे ते आपैसे तोची आहे. तेच बुझावे ते आपैसे. बुझावे म्हणजे जे दृश्य होतं ते मिथ्या ठरलं, तर म्हणायचं बुझावे. आधी सत्य होतं अविद्येमुळं, आता मिथ्या ठरलं ब्रह्मविद्येमुळं, म्हणून ते पुसल्या गेलं. सत्यत्वपणा त्याच्यातला गेला. आहेपणा हा भगवंताचा आहे हे कळालं. मग आहेपणानं आहे तो तोच आहे, दिसून जगत नाही, त्याला म्हणायचं बुझावे. ते तर बुझावे ते अपैसे. स्ट्रॉंग दंडवत माऊली. खूप छान आहे, खूप विचार छान. सूक्ष्म आहे, खरंच खूप सूक्ष्म. बुद्धी फार सारखं लागते, पवित्र बुद्धी लागते कळायला. पवित्र तर हृदयाचं हे ज्ञान तिथे टिकायला, ते ज्ञान थांबायला, त्या ज्ञानामध्ये भगवंत, त्या ज्ञानानं ईश्वराला प्रगट करायला सोपी नाही भाषा ही. हे अमृत आहे, साधी भाषा समजू नका. खरंच आहे माऊली. हे शब्द अनमोल आहेत, अनमोल आहेत. त्या शब्दानं आपला ज्ञानाचा नाश आहे, पण कळत नाही आपल्याला तो भाव वेगळा. अधिकारिक नसलं की सगळं ते झेपत, आणि अधिकार कमी असला की झेपत नाही, उभी नाही झेपत. जसं तर आपल्या दुकानामध्ये काठीतून दागिने बघता येतात पण घेता येत नाहीत. बघितले म्हणजे मिळाले नाही. ते बघितलं जगात आहे पण तो कळाला नाही. तो आत आहे पण मिळाला नाही. तो जगात आहे तो कळाला नाही. आत आहे तो मिळाला नाही, कारण आमचा ज्ञान जळाला नाही. साष्टांग दंडवत माऊली, साष्टांग. हेच कळावं लागतं राजा.
हे शब्द अपरंपार आहेत. काय येतात मला कधी कधी ठप्प होते हृदय. देवा काय तू बुजावे का पैसे? जे दिसत ते नाहीये, ते सत्य नाहीये, दिसून खोट आहे. म्हणजे दृश्य वृत्तीतून गेलं, जगत नाही सिद्ध झालं, ज्ञानाचं प्रतीक हातात आलं, सगळा तोच आहे हे बुद्धीला कळालं, आणि जगत नाही हे ज्ञान मिळालं, अंतःकरण भगवंतामध्ये गेलं, दोघं एक झाले, आत्मसिद्धी. खूप सुंदर माऊली, सुंदर. हे जीवाशिवाचं लग्न आहे बेटा, हे लग्नच आहे. बुद्धी भगवंताची समरस होते, लग्न आहे. बुद्धीचा पती परमात्मा हे लग्न आहे, आणि तिथे जाते हवे दे, दोघांचे ऐक्य होत, हे गुरु आहे. हो माऊली, महावाक्याचे अक्षता टाकतात गुरु आणि ऐक्य करून देतात. किती छान. म्हणून त्या बुद्धीचा पती तो आहे. हे पती किती आले किती गेले, न ठाव न ठिकाणा. हो माऊली, हे तर येणार जाणारेच आहेत. तू आपला शाश्वत आहे, तेच आहे, निरंतर तोच आहे. ती त्या पतीकडे गेली ब्रह्मस्वरूपाकडं, तर दोघं एक झाले. अनंत काळ प्रलय होईल, जगत जाईल, पण दोघाचा वियोग होणार नाही. ब्रह्ममायेचा संबंध सांगल तुम्हाला कधी वेळ आल्यावर, सांगल. तो आणि ती, तो तीशी शिवला नाही, आणि ती त्याच्यापासून अलग होतच नाही. याच्यावर बोलल, आज टाइम नाही मला. चला, टाइम संपलाय आपला. ते तर बुजावे ते पैसे तोचे आहे. म्हणजे हा जगा प्रसार आहे ना, दिसणारा तो सहज खोटा ठरला नाही, असं सिद्ध झालं. दिसू दे ना, दिसू दे, काय फरक पडत नाही. दोरी कळाल्यावर सापच राहत नाही, पण दोरी कडू दे, साप दिसू दे. जगत दिसू दे. हो माऊली, पण तो भास आहे, तो भास आहे, सत्य नाहीये. आणि भासासाठी काय रडायचं? त्याला आहे काय म्हणायचं? ते जगत नाहीपणानं आहे, आहे तोच आहे, मग जगत कुठे? जगत आहे म्हणताना तोच आहे, देह आहे म्हणताना तोच आहे पण हा परमात्म्याचा आहे, आणि दिसणं हे त्रिपुटीच आहे, करणं हे बुद्धीच आहे, आणि प्राप्ती ही त्याची आहे, अनुभूती सुखाची आहे, आणि संगती वेदाची आहे. ही प्रतिती परमात्म्याची आहे, आणि ही अनुभूती त्या परमात्म्या सुखाची आहे, वेदाची. असं सखोल चिंतन करत जा, सखोल बुद्धी राहण्या. वर विषयाकडे, देहाकडे, खोट्याकडे, आणि खोट्याचा अभिमान कशाला, खोट्याचं अस्तित्व कशाला, खोट्यासाठी रडणं कशाला, खोट्याचा संबंध कशाला. माऊली, हे कळावं, हेच कळावं. या अनमोल शब्द जपून ठेवा. पटलं तर घ्या, न पटलं टाकून द्या, मला माहित नाही. पण मोती टाकून येत आणि खडे वेचून येत. खडे सांभाळ्यातून मोती टाकायला. खडे म्हणजे संसार आणि मोती म्हणजे परमार्थ. त्याला किंमत दिली नाही, खड्याला सोडलं नाही. पण खडे टोचले, रक्त काढलं पायाचं, हाताचं, मनाचं, तेव्हा खडे, दगड, दोंडे, आमचं काय ना नाही. काय करायचं ते करा, तुमची इच्छा, तुमचा अधिकार, त्याला आम्ही काय करू शकत नाही. अतिमोह, अतिप्रपंच, अतिवासना ही मोक्षाला आडवी येते. आयुष्याची माती माती होते. म्हणून मी सोनं कमलन, मी ट्या कमलन, मी न्या कमलन. मला बाजी येते, मला पॅकिंग येते,
करा पॅकिंग, तुला यम पॅक करते. जा यमापाशी. हो माऊली, बरोबर आहे माऊली. यमाची आमची कुणाला माझं म्हणावं, मी कोण कसं कळावं. इतकं जर कळालं तर बाद झालं. 5 वाक्य सांभाळा आमचे, लय नका बाराबर पताला. 5च वाक्य सांभाळा, त्याची आठवण करावी आणि त्याला हाक मारावी. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. तुझा आहे देव, माझ्या आत तू आहेस आणि मी तुझाच आहे. मग जवळ घेशील ना. कळालं तू कसा आहेस, कुठे आहेस, तू ज्ञान दिलंस, तू सोबत आहेस हे पण कळालं. तुला हाक मारायचं पण कळालं. तुझ्या प्राप्तीचं ज्ञान मिळालं. सगळं कळालं. तू कुठं आहेस, कसा आहेस. आता अंतर नाही तुझ्या माझ्यात, आता भेद नाही वृत्तीत, आता अज्ञान नाही हृदयात. आता फक्त तू आहेस, आता फक्त तू आहे. ते तुला शोधणं म्हणजे आत्मसिद्धी आहे. याचा पुढचा विषय उद्यापासून तोच आहे की मी तू वाचून परमात्मा आहे. कसा आहे काय नाही उद्या बघू. भरपूर काय झालं, आता थकले. बोलताना भाषा 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 बोलते आणि मग पुन्हा गुरु ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोलो ज्ञानेश्वर महाराज की जय. रघुनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. बजरंग बली की जय. श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ. 1 मिनिट राधा, मग तुम्हाला बोलायचं होतं, बाकी कोणी बोलू नका. हॅलो राधा.